नगरपालिकेच्या 288 निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये जो घोळ होता, तारीख पे तारीख अशा मतदानाच्या तारखा बदलणे, मतमोजणीच्या तारखा बदलणे आणि एकंदरीत निवडणूक आयोग हा फ्री अँड फेअर वातावरणात आणि पद्धतीने निवडणुका संपन्न होऊ देत नाही, हा केवळ ठपका नव्हे तर ही बाब प्रकर्षाने जाणवली। त्याच निवडणुकांमध्ये पैशाचा, बोगस मतदानाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला। मतदानाच्या दिवशी माध्यमांनी सकाळपासून बोगस मतदार गाड्या भरून कसे येतात आहेत, पोलिंग स्टेशनवर कसा पकडला गेला, मंगल कार्यालयामध्ये बोगस मतदार आणून कसे ठेवले, या सर्वांचं बातम्या या देखील प्रकाशित झाल्या। एरवी मतदान संपायच्या 48 तास आधी प्रचार बंद होतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 24 तास आधी बंद करण्याचे देखील काही घटना आणि काही वेळेला तशा स्वरूपामध्ये मतदानच्या 24 तास आधी प्रचार थांबलेला आहे। मात्र यावेळेस सकाळी 7 वाजता मतदान, मात्र रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार सुरू ठेवण्याचं देखील निवडणूक आयोगाने घेतलेली जी भूमिका आहे ती देखील वादग्रस्त आहे। रात्री लोकांना पैसे वाटता यावे, मतदान केंद्र जे आहे ते नीट, त्याची सुरक्षा जी आहे त्या सुरक्षेकडे दुर्लक्ष व्हावं, या सगळ्या गोष्टींकरता 9 तास आधी, मतदानाच्या 9 तास आधीपर्यंत प्रचार सुरू ठेवणं, या सर्व गोष्टींच्या अनुषंगानं निवडणूक आयोग, प्रशासन आणि सत्ताधारी यांनी सर्व लोकशाहीचे संकेत हे पायंदळी तुडवले आणि नंगा नाच घातला असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही। जो तमाशा भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या 2 मित्रपक्षांनी जो घातला, त्या तमाशात त्यांनी वग घेतला होता, पैसा फेक तमाशा देख, आणि मतदारांना विकत घेण्यापासून तर व्यवस्था गुंडाळून ठेवण्यापर्यंतचा सर्व एक अंक झालेला आहे। आता 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत आणि तोच कित्ता हा गिरवला जात आहे। मला आपलं सगळ्यांचं पुन्हा लक्ष वेधायचं आहे की वोट चोरीचा मुद्दा हा काँग्रेसने उचलून धरला। कामठीमध्ये फार मोठी रॅली देखील आम्ही घेतली। देश पातळीवर राहुलजी या मुद्द्याला घेऊन चालतात आहे। निवडणूक आयोगाला आम्ही वारंवार निवेदनं देऊन, त्यांच्याशी बोलून, त्यांना प्रश्नांचा भडीमार करत असताना त्यांना अनेक प्रश्न विचारले आणि निवडणूक आयोगाला कोंडीत पकडत असताना त्यांनी सरतेशेवटी कबूल केलं की मतदार यादीमध्ये डुप्लिकेट नावं आहेत, या नावांचं काय करणार म्हणून निवडणूक आयोगाने जेव्हा नगरपालिकेची कार्यक्रम जाहीर केला तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्यांचं 1 पेक्षा अधिक ठिकाणी नाव आहे यांच्या नावापुढे आम्ही स्टार लावणार आहे आणि त्या स्टारवाला मतदानाला जेव्हा येईल तेव्हा आम्ही त्याला विचारू की तुला कोणत्या मतदारसंघात कुठे नाव ठेवायचं, कुठलं वगळायचं आहे। मात्र तो लावलेला स्टार हा मतदार यादीवरचा त्यांनी कुठेही काम केलं नाही, कोणत्याही मतदाराला हा प्रश्न विचारला नाही आणि या निवडणुकीत तर त्या मतदार यादीतून स्टार काढून टाकण्याचं देखील काम, म्हणजे दुबार नावं जे आहेत त्याला चिन्हित करण्याचे काम निवडणूक आयोगाने केलेलं नाही। एकंदरीत वोट चोरीच्या संदर्भात त्यांनी कबुली देत असताना या संदर्भात तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही सुधारणार नाही, ही थेट भारताच्या नागरिकांनाच त्यांनी एक आव्हान दिलंय असं म्हणणं औचित्याचं आणि उचित ठरेल। या सर्व पार्श्वभूमीवर घोडे बाजार जो आहे, नगरसेवकांना खरेदी विक्रीचा जो भाग आहे याला आपण घोडे बाजार म्हणतो, आणि फोडाफोडी जी आहे ही निवडणुका झाल्यानंतर सर्वसाधारणपणे झाल्याचं आपण सर्व ऐकिवात आहे, तशा घटना घडलेल्या आहेत। मात्र यावेळेस हा घोडे बाजार हा अधिक पुढे घेऊन गेले आणि आपले उमेदवार अनपोज करण्याकरता त्यांनी मोठ्या प्रमाणावर पोलिसांकरवी, प्रशासनाकरवी दबाव आणला, पैशाचा वापर झाला आणि मोठ्या प्रमाणावर विड्रॉल जे आहेत हे सत्ताधाऱ्यांनी गैरमार्गाने करून घेतले।
आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांपासून तर आमदारांच्या PA पर्यंत, सत्ताधाऱ्यांच्या भावापर्यंत हा सगळा विषय गेला आणि तिथेच तो थांबला नाही, तर विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांनी स्वतःच्या भावाकरता, भावजाईकरता आणि बहिणीकरता 3 लोक हे अनोपोज काढण्याच्या अनुषंगानं प्रयत्न करत असताना समोरच्या उमेदवाराला अर्जच भरू दिले नाही. डिपॉझिटची रक्कम भरली, त्यांना टोकन मिळालं, मात्र स्वतः नार्वेकर तिथे गेले आणि मवाली ज्या पद्धतीनं वागतात, बोलतात, तशा मवाल्यासारखं त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं वर्तन ठेवलं. धाकदपट केली, दमदाटी केली आणि 4 वाजेनंतरचं जे CCTV फुटेज आहे ते देखील गायब केलं. याची तक्रार केली तेव्हा निवडणूक आयोगाने सांगितलं पुरावे द्या. आता तुमचे CCTV आहेत, तुम्हाला कारवाई करता येत नाही. ही असणारी जी परिस्थिती आहे ही लोकशाहीच्या अनुषंगानं काळीमा फासणारी आहे. अहवाल मागितला काँग्रेसच्या तक्रारीवर आणि पालिकेने अहवाल दिला की त्यांनी केलेली जी कारवाई आहे ही कायदेशीरदृष्ट्या योग्य असली तरी प्रशासकीय दृष्ट्या आणि व्यवहारदृष्ट्या ही अत्यंत चुकीची आहे. म्हणजे प्रशासन वेगळं आणि कायदा वेगळा असा गोंधळ देखील त्या ठिकाणी घातला जातो. याही घटनेचा आम्ही निषेध करतो. आता राहिला विषय उर्वरित 28 नगरपालिकेचा आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं नागपूरपासून, आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरपासून आज काँग्रेसचा प्रचार हा सुरू होत आहे आणि या प्रचाराच्या अनुषंगानं सर्व विविध मुद्दे ही महाराष्ट्रामध्ये आम्ही घेऊन जात आहोत. नगरपालिकेमध्ये काँग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त यश हे मिळालं. ती अपेक्षा आमची नाही, आम्हाला तर यापेक्षाही जास्ती अपेक्षा होती. मात्र सर्वसाधारणपणे जे बुलडोजर व्यवस्थेचं, पैशाचं आणि अहंकाराचं जे चाललं त्या अनुषंगानं आम्ही लढलो आणि सर्वात मोठा विरोधी पक्ष महाराष्ट्रात काँग्रेस हा या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयास आला आहे. 41 नगराध्यक्ष आणि 1006 नगरसेवक आमचे निवडून आले. 76 ठिकाणी आम्ही 2 नंबरवर होतो, तर 2500 आमचे नगरसेवकाचे उमेदवार हे 2 नंबरवर होते. ही जी सुरुवात काँग्रेसची, जो कमबॅक ज्याला आपल्याला म्हणता येऊ शकतं, हा महानगरपालिकेमध्ये आमचा झंझावात हा सुरू राहणार आहे. नागपूरमध्ये काँग्रेस पुन्हा एकदा आपला महापौर बसवेल अशी नागपूरची असणारी परिस्थिती आहे. त्यामुळे मतदारांना आम्ही साथ घालत असताना का मतदान करावं याचा आमच्या जिल्हा काँग्रेस अध्यक्षांनी जाहीरनामाही वितरित केला आहे. या जाहीरनाम्याच्या अनुषंगानं आमचा पक्ष कार्यरत राहील हे अभिवचन देखील आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देतो. आणि नागपूरच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन जे निवडणुकीची रणनीती जी ठरवलेली आहे ही पण अत्यंत स्वागतार्ह अशी बाब आहे. मी सर्व आमच्या नेत्यांचंही अभिनंदन करतो. नागपूरमध्ये कुठलाही वाद नव्हता. नव्हे तर महाराष्ट्रातही तिकीट वाटपाची प्रक्रिया ही एका निश्चित केलेल्या व्यवस्थेतून आणि एका सिस्टीममधून जी चालली, त्यातून स्थानिक नेतृत्वाने सर्व जबाबदारी जी घेतली, समन्वय जो ठेवला, हे देखील काँग्रेसचं एक अचिव्हमेंट म्हटणं हे चुकीचं ठरणार नाही. या सर्वांवर स्थानिक मुद्दे, गावाची विविध प्रश्न या अनुषंगाने या निवडणुकीला काँग्रेस पक्ष सामोरे जात आहे. हर्षवर्धनजी, एक 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे नगरपालिका आणि याच्यात काँग्रेस निर्विवाद विरोधी पक्ष सर्वात मोठा ठरला, तसं महापालिकेचे राहील का सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून? आणि दुसरं असं की तुमच्या ह्या पोस्टरवर जे नेते एक दिलं आहे तसे इथे दिसत नाही, अर्धे नेते तुमच्या इथे नाही, तर कसं होईल? आम्ही नगरपालिकेपेक्षाही जास्ती चांगलं यश आम्हाला महानगरपालिकेमध्ये मिळेल आणि नागपूरमध्ये तर आमची सत्ता येईल हा विश्वास देखील या निमित्ताने या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. आज पत्रकार परिषद आहेत, वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून सर्व नेते जे आहेत हे काँग्रेसचा प्रचार करताना आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये दिसतील. यूनियन मिनिस्टर CR पाटिल उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज को बोला है कि वो पाटीदार समाज से बिलोंग करते हैं. ऐसा एक सभा में सूरत में कहा है कि छत्रपति शिवाजी महाराज पाटीदार समाज को बिलोंग करते हैं, समाज से. किसान समाज से जो आए हैं ये सच है,
पाटीदार समाज के साथ जोड़ना ये उनका एक राजनीतिक पैतरा हो सकता है। मूलतः गोविंद पानसरे जी ने शिवाजी कौन होता नाम की जो किताब लिखी है उसमें शिवाजी महाराज का सारा किरदार उन्होंने रखा है। उसमें मूलतः CR पाटिल जी से मेरा सवाल है कि वो कौन थे, क्या थे, इस पर कोई बहस की या कोई बात करने की आपको आवश्यकता नहीं। आप आपके दल के भीतर पूछो कि शिवाजी महाराज के राज्याभिषेक को विरोध क्यों किया था और किस विचार ने किया था। उस विचारों की निंदा भारतीय जनता पार्टी करती है कि उस विचारों का समर्थन करती है, उनके दल के भीतर उन्होंने एक बार पूछ लेना चाहिए। सुजात आंबेडकरांनी म्हटलं काँग्रेसने हेकेखोरी केली आहे, एकाच नेत्याच्या घरी 5-6 तिकीटं देण्यासाठी तुम्ही तिथली मुंबईमध्ये त्यांच्यासोबत जागा वाटप हे केलं। जेव्हा दोन पक्ष एकत्र येतात, आघाडी करतात, तेव्हा दोघांचा दल एक असतो, दोघांची भूमिका एक असते। त्यांना 62 जागा वंचितला आम्ही दिल्या होत्या, त्यातल्या काही ठिकाणी त्यांच्याजवळ उमेदवार नव्हते म्हणून वापस केल्या नसतील, तो अंतर्गत आमचा विषय आहे, त्यामुळे तो टीका टिप्पणीचा विषय नाही। त्यांनी काँग्रेसच्या संदर्भात, तिकीट वाटपाच्या संदर्भात त्यांनी अनावश्यक स्वरूपाचं वक्तव्य करू नये अशी त्यांना विनंती आहे। त्यासोबतच काँग्रेसचे नेते यांच्याबद्दलही कुठेही काही बोलण्याची यासाठी आवश्यकता नाही की इतके दिवस समविचारी म्हणून वंचितच्या सोबत आम्ही होतो, आता मित्रपक्ष या नात्याने पुढे जात आहोत। वाटाघाटी, लिखित स्वरूपाच्या वाटाघाटी ज्या झाल्या होत्या त्याच्या व्यतिरिक्त 5 ठिकाणी वंचितनी उमेदवार टाकलेले आहेत, त्याला मैत्रीपूर्ण असं त्यांनी म्हटलेलं आहे। या 5 मध्ये चंद्रकांत हंडोरेजी यांच्या कन्या ज्या आहेत त्यांच्या विरोधात वंचितचा उमेदवार आहे। त्यानंतर महादेवराव जानकरांच्या पक्षाचा उमेदवार जिथे आहे तिथे वंचितनी या 62च्या व्यतिरिक्त उमेदवार टाकला आहे। आणि रासुगवी साहेबांची जी रिपाई होती आहे त्या रिपब्लिकन पार्टीच्या विरोधातही वंचितनी उमेदवार टाकला आहे। तर या घडलेल्या हे काही घटना आहेत, त्यांनी वंचितनी सोबत आल्यानंतर आम्ही आनंदही व्यक्त केला होता आणि पुढच्या काळामध्ये ही आघाडी टिकावी, वृद्धिंगत व्हावी ही अभिलाषाही या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो। मात्र तुर्तास ते आणि आम्ही आता मित्रपक्ष म्हणून राहत आहोत आणि मित्रपक्षांनी एकमेकांच्या संदर्भात अशा प्रकारचे वक्तव्य करू नये। आम्ही देखील अशा प्रकारचे कोणते वक्तव्य आणि त्याला टीकेला तसंच उत्तरही देऊ शकणार नाही। आज चंद्रपूर महानगरपालिकेत कुठेतरी काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे, कारण विजयवंतीवर हे कुठेतरी प्रचारात दिसत नाही आणि आजच्या आपल्या पत्रकार परिषदेत सुद्धा उपस्थित ते आता नागपूरच्या बाहेर आहेत, त्यामुळे पत्रकार परिषदेला विलंबाचे विमानात जे सध्या चालू आहे त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत। ते आमचे विधिमंडळाचे गटनेते आहेत आणि ते नेते असल्याच्या अनुषंगानं नगरपालिकेच्या सारखंच याही निवडणुकीमध्ये ते संपूर्ण महाराष्ट्राच्या निवडणुकांचं नेतृत्व करतील। आठवणी पुसल्या जातील असं भाजपचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी म्हटलं। विलासराव देशमुख साहेबांचं व्यक्तिमत्व, त्यांचं योगदान हे किती मोठं आहे हे निर्विवाद आहे आणि राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि आता हे त्यांचे प्रांताध्यक्ष यांना इतका अहंकार आलेला आहे आणि हे आता आपण ईश्वर जणू आहोत की काय असे ते वावरायला लागलेले आहेत। हे अत्यंत घातक आणि अत्यंत चुकीचं आहे आणि निंदनीय आहे। आपले पंतप्रधान म्हणतात की मी बायोलॉजिकल नाही आणि आता त्यांचे चेले चपाटे जर इतकं असभ्य आणि विकृत वक्तव्य जर करत असतील तर त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो। त्यांच्या या वक्तव्याचा मोठा फटका हा त्यांना लागलेला हा दिसून येईल। मात्र यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो। विलासराव देशमुख साहेबांच्याच आठवणी त्यांना पुसून टाकायचा नाही, त्यांचंच कर्तृत्व पुसून टाकायचं नाही, तर भारतीय जनता पक्ष कोणाचीच आठवण या देशामध्ये ठेवू इच्छित नाही। अगदी अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्याही आठवणी त्यांना ठेवायच्या नाही। लालकृष्ण अडवाणी साहेब हयात आहेत, त्यांचं काय चालू आहे, कसं चालू आहे, त्यांच्याही आठवणी आणि त्यांचंही कर्तृत्व त्यांना पुसून काढायचं आहे। गोपीनाथ मुंडे साहेबांचंही योगदान जे आहे तेही त्यांना पुसून काढायचं आहे, त्यांच्याही आठवणी पुसून काढायच्या आहेत। प्रमोद महाजन यांच्याही आठवणी पुसून काढायच्या आहेत। केवळ काँग्रेसच्या आमचे नेते विलासराव देशमुख साहेबांच्याच नाही, ते विकृत मानसिकता आहे, त्यांना भारतीय जनता पक्षाच्याही नेत्यांच्या आठवणी पुसून काढायच्या आहेत। फक्त 2 अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचीच पूजा करायची हे त्यांचं असणारं धोरण आहे आणि हे धोरण पुढे चालून
रेशीम बागेमध्ये गोळवळकर गुरुजीचा आणि हेगडेवारजींचा फोटो काढून त्या ठिकाणी अमित शहा आणि नरेंद्र मोदींचेच फोटो लागले पाहिजे, ही त्यांची असणारी मानसिकता आहे. त्यांना संघाच्याही नेत्यांचा आणि संस्थापकांनाही त्यांना त्यांचे नाव पुसायचं आहे आणि त्यांना फक्त नरेंद्र मोदी, अमित शहा या दोघांचा टेंबा मिरवायचा आहे, अशी असणारी ही मानसिकता आहे. आणि या मानसिकतेला महाराष्ट्रामध्ये त्याचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस करतात आहे. असभ्य स्वरूपाचं राजकारण करत असताना केसांनी गळा कापणे म्हणजे काय, लोकांना अपमानित करणे म्हणजे काय, गुंडागर्दी वाढवणे म्हणजे काय, या सर्वांचा बोलवता धनी हे देवेंद्र फडणवीस आहे. या संपूर्ण कंपूचा, या टक्काभाऊचा आम्ही निषेध करतो. ठाण्यामध्ये ड्रग्सचा खुला व्यापार सुरू आहे आणि त्या रहमान डकेतखोराचा प्रश्नचिन्ह या निमित्तानं उपस्थित होत आहे. ठाण्यामध्ये जर बघितलं असेल तर त्यातला रहमान कोण आहे याचा प्रश्न साताऱ्याच्या ड्रग्ज फॅक्टरीमध्येच त्याचं उत्तर मिळालेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या शेताच्या लगत त्यांच्याच भावाच्या शेतात ड्रग्जची फॅक्टरी सापडली. 43 कामगार त्या ठिकाणी पकडले गेले. या 43 कामगारांपैकी 40 कामगारांना कुठलीही चौकशी न करता, नाव नोंदवून न घेता त्यांना तिथून सोडून देण्यात आले. हे 40 कामगार बंगाली होते का बांगलादेशी होते हेही माहीत नाही आणि त्यांना सोडून दिलं आणि सोडून देण्याकरता थेट एकनाथ शिंदे साहेबांचे खासदार पुत्र जे आहे यांचा दबाव होता, हा देखील आमचा आरोप आहे. त्यामुळे ड्रग्सची फॅक्टरी आणि ड्रग्सचा धंदा हा चालवण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे हात सरळ गुंतलेले आहेत, हा आमचा आरोप नव्हे तर हे एकूण सर्व प्रकरण आहे. मात्र पार्थ पवारचं प्रकरण हे ज्या पद्धतीने बिना कारवाईचं बाजूला ठेवलं गेलं, तशाच पद्धतीनं एवढा मोठा ड्रग्सची फॅक्टरी सापडल्यानंतरही आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे क्लीन चिट देऊन एकनाथ शिंदेंना मोकळे झालेले आहेत. 3 माध्यमातून भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे 2 मित्रपक्ष पैसे कमवत आहे. एक म्हणजे शासकीय योजनेतला भ्रष्टाचार, कोणताही निधी देत असताना टक्केवारी. त्यामुळे भारतीय जनता पक्ष देवाभाऊ म्हणते मुख्यमंत्र्यांना, ते देवाभाऊ म्हणणं बंद करावं, टक्काभाऊ म्हणावं. कारण 35-40% कमिशन दिल्याशिवाय काम होत नाही. मग तो समृद्धीचा मार्ग असेल किंवा आता शक्ती महापीठाचा घातलेला घाट असेल किंवा गडचिरोलीमधून त्या ठिकाणी उत्खननामध्ये थेट स्वतःचे हात गुंतलेले आपले मुख्यमंत्री असतील. या शासकीय योजनेतून पैसा हा पहिलं त्यांच्याजवळ भ्रष्टाचाराचं साधन आहे. दुसरं जे आहे त्या जमीन माफिया, शासकीय जमिनी आणि वादग्रस्त जमिनी, या जमिनींचे व्यवहार करून ते पैसे लाटत आहेत, ते पैसे कमवत आहेत. आणि तिसरा जो आहे तो गुन्हेगारी प्रवृत्ती आणि ड्रग्ज सारख्या विषयातून हे सरकार पैसे कमवत आहे. आणि सर्व पैसे घेऊन 50 खोके एकदम ओके सारखा एक नारा महाराष्ट्रामध्ये याच सरकारच्या काळातील याच विद्वानांनी दिलेला आहे. आणि निवडणुकांमध्ये पैसा फेक तमाशा देख नावाचं आता वगनाट्य पूर्ण केल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बाप बडाना भैया सबसे बडा रुपया या अहंकारात ते निघालेले आहेत. आणि हा अहंकार आणि हा पैसा त्यांना या नंबर 2च्या धंद्यातून मिळालेला आहे. अदानी हे शरद पवारांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावतात आणि अदानी त्यांना मार्गदर्शक म्हणतात. आम्ही अडाणीच्या विरोधात होतो आहे आणि राहू. आणि अडाणी एकंदरीत व्यवस्था जी गुंडाळून ठेवत आहेत, पर्यावरणाशी त्यांनी ज्या पर्यावरणाचा ऱ्हास ज्या मोठ्या प्रमाणावर करत आहेत, सगळे नियम जे धाबावर बसवल्या जातात आहे, या अडाणी नावाच्या प्रवृत्तीच्या विरोधात आणि या कंपनीच्या विरोधात आम्ही आहोत. आणि अडाणी आणि अंबानी यांच्या कंपन्यांचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे अशी देखील माझी व्यक्तिगत मागणी आहे. इस साइड देखिए, ये प्रश्न ये है कि बीएमसी के मेयर पद के लिए कहा जा रहा है कि आई लव मोहम्मद वाला मेयर बनेगा, तो कोई बोल रहा है कि मराठी बनेगा, तो कोई बोल रहा है हिंदी भाषी बनेगा. कांग्रेस का क्या कहना है? आई लव मोहम्मद की बात आ गई, उर्दू की बात आ गई, मराठी की बात आ गई और हिंदी की बात आ गई. इससे दूसरा जुड़ा हुआ सवाल है कि 68 नगर सेवक निर्विरोध चुने गए हैं. कांग्रेस किस तरीके से इसको देख रही है? मन से कोर्ट में गई हुई है. अब तक कांग्रेस ने इसके संबंध में क्या कोर्ट में जाने के संबंध में सोच रही है? दोनों सवाल का जवाब हिंदी में दें. जो इतने अनुरोध आए हैं उसमें चुनाव आयोग को हमने चिट्ठी लिखकर ये सारा जो मामला है और इस एक पूरा जो अनपोज देना, ये कहीं ना कहीं इसमें मिलीभगत प्रशासन की है.
चुनाव आयोग भी इसमें लिप्त है और इन सारे मुद्दों पर ये दोबारा चुनाव करवाया जाए, इस प्रकार से हमने पहली मांग की थी। नंबर 2, वहाँ पर जो वोटिंग है उसमें नोटा का जो बटन है उसका ऑप्शन अभी भी खुला रखना चाहिए। भले वहाँ कोई खड़ा नहीं, मगर वहाँ उस दिन पोलिंग चले और वहाँ नोटा का मशीन लगाया जाए और ये निर्विवाद चुनाव का जो ढकोसला बनाकर सरकार ये काम चला रही है उसकी निंदा करते हुए वहाँ नोटा का भी बटन होना चाहिए और इस सारे प्रकरण की जांच होना चाहिए। इस प्रकार से हमने चिट्ठी लिखी है और चुनावी सारी प्रक्रिया को लेकर कोर्ट में जाना या क्या करना, इसके बारे में हम विधि तज्ञों के साथ बातचीत कर रहे हैं। दूसरा आपका जो सवाल है, तो पोलराइजेशन के लिए बड़ी होड़ लगी है। विविधता में एकता ही भारत की विशेषता, ये मूल मंत्र जो है हमारे देश की नींव है और इसके साथ खिलवाड़ करने का प्रयास हो रहा है। कोई ये मुख्यमंत्री मेयर बनना चाहिए, कोई वो बनना चाहिए, ये सारी जो चीज़ें हैं, तो मुंबई में कई विकास दूर दूर तक नज़र नहीं आ रहा है। स्मार्ट सिटी बनाने का जो वादा था वो स्मार्ट सिटी कहाँ गायब हो गई, वो भी कहीं नज़र नहीं आ रही है। मुंबई की जो महानगर पालिका है उसमें 90,000 करोड़ फिक्स डिपॉजिट था जब तक लोक नियुक्त बॉडी वहाँ थी, मगर प्रशासक के एडमिनिस्ट्रेटर के कार्यकाल में वो 90,000 का भी विड्रॉल हो चुका है और 90,000 के विड्रॉल के अलावा 13,000 करोड़ रुपए उन्होंने कर्जा निकाला है। तो सारा भ्रष्टाचार छुपाने के लिए मुंबई की जो तुंबई करा के रखा है, जो पानी वहाँ जो है, रस्तों की दिक्कत है, ट्रैफिक की जो दिक्कत है, ये सबसे मुंह छुपाने के लिए और धारावी में इतना बड़ा जो कांड अडानी को जमीन देके किया है उस पर लोगों का ध्यान न जाए, इसके लिए इस प्रकार से बकवास बातें वो उठा रही है। कांग्रेस पार्टी का जो भूमिका है, ये भारतीय नागरिक और भारतीय आदमी जो है, मुंबई का महापौर कौन बनेगा तो वह भारतीय बनेगा, महाराष्ट्रीयन बनेगा, मुंबई का आदमी बनेगा, ये हमारी भूमिका है। काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते तिकीट न मिळाल्यामुळे नाराज आहेत, त्यांच्या नाराजीचा फटका तुमच्या मिशन 100 ला बसेल का? डॅमेज कंट्रोलसाठी तुमची काय प्रयत्न आहे तुमचे? नाराजी जी आहे ही काँग्रेस पक्षाची ही अंतर्गत बाब आहे आणि नाराजांना समजून सांगण्याच्या अनुषंगाने आमचे सर्व नेते हे कार्यरत आहे। मात्र यावेळेस आपल्या सर्व माध्यमांनी जे दाखवलं ते भारतीय जनता पक्षाची काय हाल झाले आणि कसे लोक रडत होते आणि कोणाला वेळेवर किती कसे तिकीट दिले, हा भारतीय जनता पक्षाच्या सतरंजी उचलणाऱ्याला बाजूला ठेवल्या गेलं आणि आयत्या वेळी आयात करून लोक टाकल्याचा मुद्दा जो आहे हा मोठा आज राजकीय ऐरणीवरचा विषय आहे। भारतीय जनता पक्षातल्या लोकांनी फक्त सतरंजाच टाकल्या आणि आता काँग्रेसयुक्त भारतीय जनता पार्टी झालेली आहे, असा त्याच्यावर जो होणारा आरोप आहे त्या आरोपाचं उत्तर भारतीय जनता पार्टीने पहिले द्यावं। आशिष शेलार म्हणतात की आम्ही विनायक दामोदर सावरकरांचे भक्त आहोत आणि सावरकर यांच्या विचारावर आम्ही चालणार आहोत, आपण कसं बघता या उत्तराकडे? सावरकरांचे काय विचार होते एकदा त्यांनी सांगावं। सावरकरांचा जे स्वातंत्र्यातलं योगदान 1911च्या आधीचं काय होतं त्या योगदानाच्या अनुषंगानं कुठेही वाद नाही, मात्र ते जेलमधून 1921ला सुटल्यानंतर त्यांनी काय केलं, म्हणजे त्यांच्या विचाराने चालण्याचा आहे। म्हणजे भारत छोडो आंदोलन जे होतं शेवटचा 9 ऑगस्ट 1942ला जे आंदोलन पुकारलं होतं इंग्रजांच्या विरोधात, स्वातंत्र्य संग्राम, त्या स्वातंत्र्याच्या संग्रामाच्या विरोधात सावरकर होते, त्या चले जाव आंदोलनाला विरोध करणारे सावरकर होते। त्या विचारांची जपणूक करणार आहे का? गाय ही उपयुक्त पशु आहे, ती देव नाही आणि तिच्या कत्लीच्या संदर्भात जो सावरकरांचा विचार होता तो विचार आशिष शेलारांना सांगायचा आहे का? त्यानंतर स्पृश्य अस्पृश्यता जी आहे ही असली पाहिजे, चतुर्वर्ण असला पाहिजे, हा सावरकरांचा विचार होता, तो विचार त्यांना हवा आहे का? त्यांनी जे 6 सोनेरी पानं पुस्तक लिहिलं त्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख नव्हता। शिवाजी महाराजांना त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेलं लिखाण हे अत्यंत विचित्र स्वरूपाचं आहे। संभाजी महाराजांबद्दल त्यांनी केलेलं विधान आणि लिखाण हे विकृत आहे। मग शेलारांना त्या विचारांचं स्वतःला म्हणून घ्यायचं आहे का? आणि यासोबतच भारताच्या संविधानाला सावरकरांचा विरोध होता आणि कुठेतरी मनुवादी विचारांचा अन्वय त्यांना करायचा होता, त्या विचाराचे शेलार आहेत का हे त्यांनी एकदा स्पष्ट करावं। आणि हे स्पष्ट करत असतानाच त्यांच्या माफीनाम्यातले जे शब्द आहेत
आणि माफीनाम्यातला जो विचार आहे तो त्यांचा विचार आहे का हे पण त्यांनी स्पष्ट करावं. आणि इंग्रजांकडून 60 रुपये पेन्शन घेणं हे त्यांना कबूल आहे का, या गोष्टींचा मुद्देनिहाय खुलासा जर शेलारांनी केला तर या संदर्भामध्ये त्यांच्याशी खुली चर्चा करण्याची आमची तयारी आहे. 29 महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहे, मात्र महापौरांचे जे आरक्षण थोडं अजून निघाले नाही. पहिल्यांदा असं होतं की आधी निवडणुका होत आहे, नंतर थोडं ह्या महानगरपालिकेच्या महापौरांच्या आरक्षणाचा आपण काय घेऊन बसलात. 23 तारखेला पासून मतदान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली 23 तारखेला आणि मतदान यादी कधी प्रकाशित केली 26 तारखेला. म्हणजे आधी उमेदवारी अर्ज भरायची मुदत आणि मग तुम्ही मतदार यादी प्रकाशित करतात. असे चमत्कार जे आहेत हे निवडणूक आयोग आणि सरकार आता करायला लागले आहेत. त्यामुळे लोकशाही विरोधात एकंदरीत सगळं वाटचाली चालली आहे आणि या विरोधात आम्ही पक्ष म्हणून भूमिका मांडतोय. मात्र नागरिकांना आमचं आव्हान आहे की आपण सर्व मिळून या हुकुमशाहीला, या ठोकशाहीला आणि लोकशाही बुडवण्याच्या एकंदरीत विचारसरणीला धडा शिकवू. आरक्षण थोडं मुद्दाम थांबवली असेल असं वाटतं का? निश्चित यामागे त्यांचा प्रभाग रचनेपासून हा कावा सुरू झालेला आहे आणि प्रभाग रचना असेल, मतदार याद्यांमधले घोळ असतील, तिथून सुरू झालेला जो विषय आहे हा आता त्यांनी या आरक्षणावर आणून थोपवलेला आहे. सबका सब एक नागपुर के बारे में सवाल कि आप लोग का कांग्रेस का इतना स्ट्रॉन्ग वोट बैंक है, दो आमदार आए डिस्पाइट एक सुनामी आई थी बीजेपी की लास्ट ईयर, उसके बावजूद फिर भी कॉर्पोरेटर का जब इलेक्शन आ रहा है ये ट्रांसलेट क्यों नहीं हो रहा वोट में? आपके हिसाब से क्या गलत है? कुछ तो आपने निरीक्षण किया होगा, क्या गलत हो रहा है नागपुर में? नहीं, अभी ये चुनाव में हमें सारे हमारे यहाँ के नेता सभी संवादात्मक भूमिका के साथ आगे चल रहे हैं और इस चुनाव में हमें बहुत अच्छा यहाँ पर मैंडेट मिलेगा, ये हमें विश्वास है. गलत क्या हो रहा वो आप नहीं बोले, वो तो ठीक है, आप क्या कर रहे हैं? अभी चुनाव को हम निकले हैं, उसकी चुनाव ये लड़ाई होती है और चुनाव में समीक्षा जो हमारी जो भी कुछ है उससे हमने जो सबक लेके इस बार हम अच्छी तरीके से आगे निकले हैं. नागपुर के क्षेत्र में जो वाल्मीकि समाज है उन्होंने कांग्रेस के ऊपर बहिष्कार डाला है, मतदान नहीं देंगे, इसके ऊपर आप क्या कहेंगे? नहीं, इसकी मुझे जानकारी नहीं, मगर कांग्रेस का जो हमेशा से जो एक रिश्ता रहा है, जो दबा कुचला शोषित पीड़ित जो समाज होता है उनके उत्थान के लिए कांग्रेस कटिबद्ध है. उनकी जो भी कोई नाराजगी होगी वो समझ लेंगे, मगर हर वर्ग ने कांग्रेस के साथ आना चाहिए, इसके लिए हम पूरा प्रयास करेंगे. नहीं, इसका बांग्लादेश क्रिकेट एक जिल्हाध्यक्ष एक 2 मिनट. जो आपने वाल्मीकि समाज का मुद्दा उठाया है, तो वाल्मीकि समाज के साथ कांग्रेस पक्ष हर वक्त जुड़ा है. जब जब मौका मिला, जब मैं मेयर था, वाल्मीकि समाज के लाड़ पागे समिति का होगा या ऐसी लोगों को नौकरी दिलाने का काम, उनकी समस्याएं छुड़ाने के लिए हर समय उनके साथ थे. भला ही हमने इनको वहाँ टिकट बैठी नहीं होगी कहीं पे, मगर हम उन्हें छोड़ने वाले नहीं. हम उन्हें कांग्रेस पार्टी में कहीं ना कहीं प्रतिनिधित्व देने वाले हैं और उनके नेताओं से हमारी बात भी हुई है. दूसरा विषय है, बीजेपी ने उनको टिकट दे चुकी है. हाँ, बीजेपी ने दी होगी ना, हम भी देंगे ना कुछ. जो हमारे से जुड़े हुए कार्यकर्ता है हम उसे देंगे. हर समाज के हर लोगों को न्याय देने का प्रयत्न टिकट वाटप में हुआ है. आम्बेडकरी रिपब्लिकन विचार मोर्चा ने हमारे 151 उम्मीदवारों को समर्थन दिया है और उनके अध्यक्ष नारायण राव जी बागड़े भी हमारे साथ में हैं, जिनकी नागपुर के सभी प्रभागों में अपनी स्वतंत्र यंत्रणा है. तो वो भी कांग्रेस के प्रचार के लिए रहेगी और हर समय हम उनके साथ रहेंगे और वो भी हमारे साथ रहेंगे, ऐसा भी वहाँ ऐलान किया. सर, क्रिकेट में बांग्लादेश का प्लेयर का इशू लाके पोलराइजेशन करने की बीजेपी की मंशा आपको ऐसे दिखती है, और कांग्रेस का क्या उसके ऊपर में रिएक्शन? हर बात में पोलराइजेशन, फिर वो जात रहो, भूगोल रहो, जेंडर रहो, भाषा रहो, इसको लेके हर मुद्दे पर पोलराइजेशन करने के लिए भारतीय जनता पार्टी ये बेकरार और बेकाबू है और उनके पास खुद का विचार कोई नहीं है. फोड़ो तोड़ो और राज करो अंग्रेजी को नीति को आगे लेके जा रहे हैं. बहरहाल सांस्कृतिक क्षेत्र में, क्रीड़ा क्षेत्र में, सामाजिक क्षेत्र में कोई बॉर्डर किसी देश की सरहद नहीं रहना चाहिए. ये हमारा एक कल्चर है, ये हमारी पुरानी एक गरिमा है. उस गरिमा के साथ जो खिलवाड़ हो रहा है वो गलत है. हर चीज़ में पोलराइजेशन ठीक नहीं. कल जाके वैज्ञानिक दृष्टिकोण में जो नए नए शास्त्रज्ञों ने जो दवा ढूंढ के लाई है, क्या उस वक्त भी आप कहोगे कि ये इस देश का
साइंटिस्ट में उसकी ये दवा नहीं लूंगा, वो देश का है तो वो नहीं लूंगा। तो कहीं ना कहीं इस प्रकार से जो छोटी सोच जो है उसको त्यागना होगा। आता विश्वात्मके देवे, ये ज्ञानेश्वर महाराज का जो पसायदान का जो विचार है वो हमारा विचार है, स्वराज का हमारा विचार है, उसको आगे लेके चलने की आवश्यकता है। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।